नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत, अमित शहांची घनघोर टीका. 5व्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांनी भरले उमेदवारी अर्ज. ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू. राहुल गांधी यांनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज. सोनिया गांधी, प्रियंका गांधी उपस्थित. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. निफाड तालुक्यातील पहिले ISO विद्युत उपकेंद्र. मुख्य अभियंता श्री दीपक कुमठेकर यांच्या हस्ते ISO प्रमाणपत्र प्रदान. नाशिक मंडळातील चांदवड विभागाअंतर्गत येणारे निफाड तालुक्यातील जळगाव निगोज 33/11 kV विद्युत उपकेंद्राने तालुक्यातील पहिले ISO उपकेंद्र बनण्याचा बहुमान मिळवला. ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्रामध्ये केलेले विविध बदल व भरीव कार्य कौतुकास्पद असून तांत्रिक परिपूर्णता, स्वच्छता, नीटनेटकेपणा व कार्यालयीन माहितीचे जतन, उत्कृष्टता या सर्व बाबींनी परिपूर्ण असे उपकेंद्र बनवण्यासाठी व ISO नामांकन प्राप्त करण्यासाठी येथील अभियंता, जनमित्र, यंत्रचालक व बाह्य स्रोत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून या कौतुक सोहळ्यास तथा प्रमाणपत्र हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे प्रमुख अभियंता श्री दीपक कुमठेकर, प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर व चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री केशव काळूमाळी यांच्या हस्ते उपविभागातील उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे, सहाय्यक अभियंता श्री हेमंत शिनकर, श्रीमती पूजा वाळुंज, लाईनमन कुमावत, यंत्रचालक ढमे, वडघुले, पेखळे, गावित, गाठवी, चव्हाण, साळुंके, सांगळे, पगारे, श्रीमती पारोळकर, सोनवणे, पुंड, तालीब या सर्वांचा सन्मान करण्यात आला. तसेच ISO प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी कृषी वीज धोरण या योजनेमध्ये शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल भरणारे कृषी ग्राहक संजय गोरे, मोतीराम कोल्हे, बाबाजी कोल्हे, भास्कर पडोळ, नानासाहेब सोमवंशी, अशोक वडघुले यांचा मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य अभियंता श्री कुमठेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा पद्धतीने विभागातील सर्वच उपकेंद्रे ISO करून ग्राहकांना अखंडित व उत्तम दर्जाची वीज सेवा द्यावी, यातून महावितरणाची व ग्राहकांची प्रगती होईल असा आशावाद व्यक्त केला. तसेच अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर यांनी देखील सर्वांचे सामूहिक कार्याबद्दल कौतुक करीत यामधून दर्जेदार ग्राहक सेवा देण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास नाशिक परिमंडळातील जनसंपर्क अधिकारी श्री विकास आडे, नाशिक येथील कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, कार्यकारी अभियंता चेतन वाडे, राजेंद्र भांबर आणि स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच RN इलेक्ट्रिक्सचे श्री जाधव उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता गायत्री चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक यंत्रचालक विलास वडघुले यांनी केले. आभार यंत्रचालक निफाडे यांनी मानले. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. आज हे जे कार्यक्रमाला दुहेरी अर्थ आहे. सगळ्यात पहिला अर्थ असा आहे की आज या सबस्टेशन किंवा जे माझ्या चमूला 2 सर्टिफिकेट, एक सर्टिफिकेट या आपल्या निफाड उपविभागाचे ज्यांच्या अंतर्गत हे सबस्टेशन हा परगणा येतो असे नागरे साहेब, ज्या चमूनं हे आजचं एवढं चांगलं काम केलं, तुम्हाला सेवा दिली, तर ते सर्व माझ्या ह्याचा आणखी त्यांचे सर्व चमू इथं उपस्थित असणारे सर्व इतर विभागाचे अधिकारी, बंधू आणि भगिनी, आज हे जे कार्यक्रमाला दुहेरी अर्थ आहे. सगळ्यात पहिला अर्थ असा आहे की आज या सबस्टेशनला किंवा ज्या इथल्या माझ्या चमूला 2 सर्टिफिकेट मिळाले. एक सर्टिफिकेट आहे, एक सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही हे आज ISO 9001चं केलं, म्हणजे तुम्हाला ह्याचे काही या सबस्टेशनसाठी जी काही त्याची निकष असते, जी मानांकन असते, त्या मानांकनामध्ये तुम्ही उतरून त्याला पास होऊन या सबस्टेशनला त्या दर्जास पात्र बनवतो. याच्यामुळे फायदा इतका होईल की आज आता जो काही माझ्या याच्यामध्ये असणारा इंटरप्शन किंवा जो खंडित होणारा काळ आहे तो काळ कमी राहील. जर झाला तर त्याचं इथं रेकॉर्ड राहील, कशामुळे झालं हे मला शोधता येईल, किती वेळ झाला हे मला शोधता येईल, कुणामुळे झालं हे शोधता येईल. आणि या सगळ्यातून एक चांगल्या प्रकारे आपली सेवा सुधारण्याचा एक संधी मला इथं प्राप्त होते. आणि दुसरा
दुसरं एक सर्टिफिकेट आज आम्हाला मिळालं. ते सर्टिफिकेट आज तुम्ही लोकांनी दिलं, कारण हे सर्टिफिकेट कुठली त्रयस्थ संस्था देते, पण माझ्या ग्राहकांनी इथं असणारे आमचे शिनकर साहेब असतील किंवा या पूजा मॅडम असतील किंवा आमचे नागरे साहेब असतील, त्यांच्या कामाचं जे कौतुक केलं, हे जे सर्टिफिकेट किंवा हे जे तुम्हाला दिलेलं हे आहे परतावा, हा परतावा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि खरं म्हणजे आम्ही महावितरणची मंडळी याच्यासाठी प्रयत्न करतो, कारण हे जर झालं तर कदाचित तुमच्या ह्याच्यापर्यंत काय फायदा होईल ना होईल हे सांगता येत नाही. पण हे व्हायच्या आधीपासून जर का माझी टीम तुमच्या सेवेस खरी उतरली असेल आणि जर का समजा बरोबर तुम्ही त्याचं कौतुक करत असाल, तर हे सर्टिफिकेट मला या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. हे सर्टिफिकेट आपल्याला एवढ्यासाठीच हवं आहे, कारण हे जे सगळं चालू आहे त्याचा शेवटचा आणखीन सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे ग्राहक आहे. मगाची स्वतः त्या ठिकाणी सांगत आलो की तुमच्या सबस्टेशनला किंवा तुमच्या सेक्शनला ISO मिळालं म्हणून फार काही मोठी गोष्ट होत नाही. तुमच्या टोपीमध्ये एक पीस वाढेल किंवा तुमच्या मानामध्ये एक बिरुद वाढेल की तुम्ही असं याच्यामध्ये एक नवीन सर्टिफिकेट किंवा एक नवीन चांगली कामगिरी केली. पण ही कामगिरी तुमची पुस्तकावरती राहील. खरी कामगिरी ही तुम्ही ज्यावेळी या लोकांच्या मध्ये तुमच्या कामाचा छाप उठवाल, तुमच्या कामाची छबी उठवाल, जाता जाता जर का समजा ही लोक तो नागरे साहेब जातील किंवा शिनकर साहेब जातील किंवा तो पूजा मॅडम जातील, ते जर का म्हटले नाही तो अधिकारी किंवा ते अधिकारी वर्ग चांगला होता, त्यांनी चांगलं काम केलं, तर ते सर्टिफिकेट हे आमच्यासाठी फार मोलाचं असणार आहे. फक्त आता अपेक्षा एवढीच करायची आहे की अशा प्रकारचे जे सर्टिफिकेट हे माझ्या एका सबस्टेशनला मिळाले, तसंच प्रत्येक सबस्टेशनला मिळणं अपेक्षित आहे. आणि हा जो काही आमच्या लोकांना दिलेला कौतुकाची थाप ही कौतुकाची थाप माझ्या प्रत्येक प्रत्येक लाईन स्टाफ याच्या पाठीवरती असली पाहिजे. प्रत्येकाने जर का समजा आपल्या अशा पद्धतीनं काम केलं, ग्राहक हा माझा केंद्रबिंदू, ग्राहकासाठी मी आहे, कंपनीचं प्रत्येक काम हे ग्राहकासाठी आहे. आज या ठिकाणी इतका मोठा पाण्याचा भाग, त्या पाण्याच्या भागामध्ये मी जर का सेवा दिली, त्याचे होणारं उत्पादन आणि त्याच्यात होणारी राष्ट्राची आमची सगळ्याची प्रगती फार मोठी गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, आज तुमच्या घरी काय असो तो नसो, पण या जळगावकरांनी तुम्हाला एक दिवसासाठी का होईना बागायतदार केलं. पंचवटी परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे पंचवटी परिसरात तसेच अमृतधाम परिसरात उंच आगीचे व काळ्या धुराचे डोंब बघायला मिळाले. त्यामुळे शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अरुंद रस्त्याने अग्निशामक दलाच्या गाड्या रस्ता काढत अग्नीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत फार पूर्वीचे असलेले झाड व 2 कार आगीच्या विळख्यात सापडलेले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरीही कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 2 नवीन कोऱ्या कार व 1 मोटरसायकल आगीच्या विळख्यात सापडल्याची बातमी आहे. वाढत्या उष्णतेने कार व बाईकची काळजी घ्यावी, तसेच आपली कार शक्य झाल्यास सावलीमध्ये पार्क करावी. गाडीत बाष्पीभवन होण्यासाठी पूर्ण काचा बंद करू नयेत असे आवाहन येस मराठी न्यूजतर्फे करण्यात येत आहे. अपघातस्थळावरून थेट शहर प्रतिनिधी नाशिक.
फोर व्हीलर आहे का तू? चला काय पेटलंय? हा गाड्या
फोर व्हीलर आहे का तू? चला. काय पेटलंय? हा? गाड्या आहे? स्वीप कार्यक्रमांतर्गत मालगव्हाण येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न. स्वीप कार्यक्रमांतर्गत अश्मा मित्तल मॅडम, नोडल अधिकारी स्वीप कार्यक्रम तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान सुरू आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रांताधिकारी कळवण पुलंकित सिंह यांच्या निर्देशानुसार मालगव्हाण तालुका सुरगाणा येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मालगव्हाण या मतदान केंद्रावर अवघे 2 इतके मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर दिनांक 20 मे 2024 रोजी लोकसभेचे मतदान होत आहे. यावेळी मतदारांनी 100% मतदान करावे यासाठी सुरगाणा तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोद्दार, गटशिक्षण अधिकारी PU पाटील, नायब तहसीलदार कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहभेटी, मतदान जनजागृती रॅली, मतदान उद्बोधन व शासकीय कर्मचारी मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित मतदारांनी संबोधित करताना तहसीलदार रामजी राठोड म्हणाले, मतदान हा आपल्या घटनेचा दिलेला अधिकार असून तो अधिकार आपण लोकशाही मजबूत करण्यासाठी वापरला पाहिजे. 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानासाठी 100% मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानावर चर्चा करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला, वृद्ध व स्थलांतरित कुटुंबासह सर्वांचे मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. यावेळी गावामधून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार रामाजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोद्दार, गटशिक्षण अधिकारी PU पाटील, नायब तहसीलदार कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे, प्रमिला शेंडगे, भाऊसाहेब सरक, नरेंद्र कचवे, मतदार केंद्र प्रमुख जाधव, महाले, भुजबळ, भोये, मुख्याध्यापक गंगाधर पवार, मालगव्हाण सरपंच योगेश ठाकरे, उपसरपंच मनोहर चव्हाण, ग्रामस्थ विठ्ठल चव्हाण, आनंदा चव्हाण, बाळू चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, श्वेता चव्हाण, शेवंता चव्हाण, मनीषा चौधरी, वंदना महाले, विद्यार्थी, शिक्षक व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन मोतीराम भोये व हरिराम गावित यांनी केले. समजदार आणि फार खूप म्हणजे आपलं सहिष्णू हां, म्हणजे कुठेही असं मवा आपले जे आहेत ते धोरण आहेत. त्यामुळे कुठेही आपलं गावाचं नाव कोणत्याही माध्यमातून बदनाम होऊ नये की आपली टक्केवारी कशामुळे कमी झाली, काय झाली याचं आपण पूर्ण त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल. परंतु आपला जो हक्क आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क आपण बजावलाच पाहिजे. योग्य उमेदवाराला तुम्ही आपण मतदान करा आणि काही आपल्या काही अडीअडचणी असतील आम्ही आहेत, आपण सोडवायला आपण कटिबद्ध आहोत. परंतु आपण मतदान न करणं हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि सर्वांना प्रशासनाच्या वतीने आपलं आव्हान राहील की कोणीही मतदानापासून वंचित राहू नये. सर्वांनी आपला हक्क बजवावा आणि आपली जी लोकशाही ती बळकट करण्याचं काम करावं. आज त्याच आपल्या उद्देशाने आलो होतो, परंतु आपण सर्वीकडे असल्यामुळं आम्हालाही बी वाटतं की चला तुम्ही तिकडे बोलण्यापेक्षा आम्ही जिकडे येतो आणि आपला जे काही आपल्या मतदानाविषयी काही आपल्या थोडं काही किंतु असेल किंवा काही अडचणी असतील आपण समजून सांगून काही विचार त्या बाबतीत आपण स्वतः मतदान करायचं आहे
आणि आपल्या कुटुंबातील आपल्या नातेवाईकाला आपल्या घरातील आपले कोणी बाहेर गेले असेल त्यांना बोलून आपलं हक्काचा जो हक्क आहे मतदानाचा हक्क ते आपलं बजवायचा आहे आणि आपल्या लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तुमचं साहेब तुमचं असं मत आहे का हा केलाच पाहिजे प्रत्येकाला मतदान केलाच पाहिजे. पण इथं 8वीपर्यंत शाळा आहे. जर एका वर्गात 3 वर्ग बसतात, शिक्षकांनी नेमकी पहिलीचा वर्ग शिकवायचा का तिसरीचा वर्ग शिकवायचा? लोकांच्या आमच्या मुलांनी ज्ञान कसं घ्यायचं, कोणत्या पद्धतीने ज्ञान घ्यायचं? तोही जो आता पैशाचा पैसा आला होता गेलं मागच्या वर्षी त्या 2 शाळा रिपेअर केल्या, आता चालू वर्षी 1 रिपेअर केली, असे करून ते त्याच्यात वर्ग बसू राहिले. शिक्षकांनी तक्रार कोणाकडे मांडायची? ते आमच्याकडे मांडतात, आम्ही पंचायत समितीला मांडतो, खासदाराला पत्र देतो, कोणी त्याचा फॉलोअपच घेत नाही. तर गाव विकासाचं कोणत्या दिशेने चालणार? अंगणवाडी झाली, अंगणवाडी पडलेली आहे, ती व्यायामशाळेमध्ये ते मुलं बसवतात का काही दिवस मंदिरात बसवले. म्हणजे गावकऱ्यांनी नेमके मुलं शिकवायचे का नाही शिकवायचे? नाही, आपण आजची जी बैठक आहे आपला आजचा नेमका आमच्या येण्याचा उद्देश तो आहे. आता मी जे म्हटलं की शाळेचा विषय आहे, आम्ही आता पी डी ओ साहेबांसमोर आहे, गट शिक्षणाधिकारी पण आलेले आहे. त्यामुळे आम्ही तुमचं हे नवीन याचं आजच्या चर्चेचं आपण ते पूर्ण त्याचा आपण तपशीलवार घेणारच आहोत आणि मग त्याच्या जसं लवकर होईल अंगणवाडीचा प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झाला, आपण जिल्हा परिषदला पाठवलेला आहे, ती पण मंजूर होऊन जाईल. होणार आहे. विकास कामाचं थांबणार नाही. हे मग ह्या समस्या आमच्या दूर झाल्या ना तर आम्ही का मतदान नाही करणार? आमचा हक्काचा मतदान आहे. आमच्या मालगाव ग्रामपंचायत नंबर 1लाच लागते मतदानाच्या बाबतीत. त्यामुळे विषय असा आहे, हा जो तुमचा विषय आहे हा शिक्षणाचा विषय आहे आणि तो आपला मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. त्यामुळे कोणाचा दुमत नाही. सर काय झालं, जी पुढची पिढी समजा आता हे आहे मागची पिढी ती सुशिक्षित आहे, कमी शिकलेली आहे, पण जी येणारी पुढची पिढी आहे ती तर कुठेतरी पुढे जावा. आपल्या मागण्या ज्या आहेत ना त्या विधायक आहेत. याच्या बाबतीत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा तालुक्याच्या गटविकास अधिकारी म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे आणि ते मी करेन. आणि आता राहिला प्रश्न अंगणवाडीच्या संदर्भात. तर अंगणवाडीचा प्रस्ताव हा आपण जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे. यावर्षी इतर अंगणवाड्यांच्या मंजुरीच्या यादीमध्ये आपल्याही गावाचं मंजुरीचं नाव येणार आहे. आणि राहिला प्रश्न आता आपल्या वर्गखोल्यांचा. तर वर्गखोल्यांच्या संदर्भात मी एक खास बाब म्हणून आपल्या जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल मॅडम जे आहेत त्यांच्या निदर्शनास मी आणून देतो की बुवा गावात मतदान जनजागृतीच्या संदर्भात ज्या वेळेला बैठक आयोजित केली गेली त्यावेळेला तिथल्या मतदारांची तिथल्या ग्रामस्थांची वर्गखोल्या लवकरात लवकर मंजूर करून घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांची मागणी आहे. याकडे खास बाब म्हणून लक्ष देण्यात यावं हे मी मॅडमांच्या निदर्शनास आणून देतो. साहेब दुसरी गोष्ट आणखी, जरी समजा शाळा आहेत, शाळा विकसित होणार, जरी जल जीवनमधून जेही पाणी आहे आता ह्या टायमाला पाण्याची पातळी कमी आहे. सर्व ठिकाणी आता ह्या इथं नदी आहे, इथे ह्या नदीपासून खालीपर्यंत गेले साहेब एक सुद्धा पाणी नाही, जनावरांना सुद्धा पाणी नाही. तर आंघोळीला स्वच्छता एका साईडने बघितलं तर प्रत्येकाला शौचालय पाहिजे. तर शौचालय जाणार कुठं? पाणी नाही तर जाणार कुठं? दुसरी गोष्ट गावांतर्गत रस्ते, आता इकडनं जाऊ तर आपण जाऊ एक चक्कर आता हा जो रस्ता जो जाऊ राहिला रस्त्यावरची खळदी टाकलेली आहे तो कुठल्या योजनेतून तो आपण मुख्यमंत्री PMGSY येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी बोरगाव. सोनांबे जनता विद्यालयात महाराष्ट्र दिनी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण. सोनांबे येथील जनता विद्यालयात भारतीय सैन्यात कार्यरत असलेले लान्स नायक अविनाश अरुण पवार व अविनाश कैलास पवार यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक भागवत आरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व 106 हुतात्मे यांची माहिती दिली. विद्यालयाच्या गीतमंचाने राष्ट्रगीत तसेच राज्यगीत सादर केले. शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी स्वरा बापू डावरे, अनुज हरी पवार तसेच आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत सलोनी शरद पवार यांचा विद्यालय परिवारांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयातील वार्षिक परीक्षेत 1 ते 5 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शालेय गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक वितरित करण्यात आले. शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार, शालेय समिती सदस्य गुरुवर्य BM पवार, सरपंच जनार्दन पवार, भाऊसाहेब पवार, पालक संघाचे उपाध्यक्ष भारत पवार, सदाशिव पवार, सोपान पवार, संतोष पवार, किरण डावरे, माजी उपसरपंच तानाजी पवार, शिवाजी पवार, विष्णू पवार, कोनांबेचे माजी सरपंच संजय डावरे आदी यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव व क्रीडा दीपक पगार यांनी सूत्रसंचालन केले.
पर्यवेक्षक शिवनाथ पांगरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांताराम चांदोरे, पंडित चिने, सोपान पवार, ज्योती पाटील, मिलिंद पाटील, नवनाथ माळी, भाऊसाहेब दहिफळे, सुनील पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येसमाडसाठी तालुका प्रतिनिधी सोनांबे. डुबेरे येथील बर्वेवाड्यात थोरले बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण. मराठा समाजाचे विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावातील बर्वेवाड्यात मामाच्या घरी झाला असल्याचे इतिहासात नमूद केले आहे. त्यांच्या जन्माची साक्ष देणारी खोली आजही बर्वेवाड्यात बघायला मिळते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने डुबेरे गावात एक पतसंस्था असून या पतसंस्थेच्या रूपाने बाजीराव पेशवे यांची चिरंतर स्मृती जपण्याचा प्रयत्न डुबेरे ग्रामस्थांनी केला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक आजही सुस्थितीत असलेल्या या बर्वेवाड्याला व थोरले बाजीरावांच्या जन्मस्थळाला भेट देऊन कृतकृत्य होतात. बाजीराव पेशव्यांच्या या जन्मस्थळावर त्यांचे स्मारक म्हणून एखादा पुतळा असावा अशी कल्पना पुढे आल्याने थोरले बाजीराव पेशव्यांचे आजोळ असलेल्या बर्वे घराण्यातील वंशज प्राध्यापक चंद्रशेखर बर्वे, ॲडव्होकेट सुहास बर्वे यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतिदिनी रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर व श्रीकृष्ण चितळे यांनी या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, बाजीराव मस्तानीचे वंशज नवाब शहादाब अली, श्रीकांत नगरकर, मोहन शेटे आदी उपस्थित होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे अध्यक्षस्थानी होते. येसमाडसाठी तालुका प्रतिनिधी मुसळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख वाल्मिकी बळवंतराव शिंदे यांचा सेवापूर्ती समारंभ महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य नेते काळोजी बोरसे पाटील, जिल्हा अध्यक्ष आनंदा कांदळकर, शिक्षण अधिकारी राजेश डामसे, केदुजी देशमाने, संजय भोर आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सोनांबे विद्यालयाचे पर्यवेक्षक शिवनाथ पांगरकर, शांताराम चांदोरे, केशव तुंगार, संजय शेलार, दीपक भालेराव, माधव शिंदे, वसंत गोसावी आदी उपस्थित होते. मग इतक्या प्रचंड टेन्शन मध्ये जीवन जगत असताना जर एखादा शिक्षक आदर्श रामाप्रमाणे जर जीवन जगतोय तर त्या रामासाठी आज गडा गुरुजी देवपूरून इथं आले. त्यांची कन्या आमच्या गावामध्ये आता मेडिकल ऑफिसर आहे. शिंदे ताई आमच्या बरोबर करंजगाव केंद्रात निफाड तालुक्यात होत्या आणि या संपूर्ण आदर्श विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. थोर सर. आणि त्यानंतर कामाचा प्रोफेशनल एका बाजूला पण पर्सनल लाईफ मध्ये आता जसं कामिनीने सांगितलं त्यांनी आम्हाला कधी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला नाही. सो मी माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रयोग करून बघितले, अतरंगी पण प्रयोग करून बघितले, त्याला सपोर्ट पण भेटला, खूप फसले. पण इव्हेंच्युअली आता ज्या ठिकाणी उभा आहे प्रोबॅबली तर त्यांनी ते करून नसतं दिले तर मी काहीतरी आता वेगळं करत असतो. माहित नाही ते कदाचित चांगलं असतं खराब असतं, पण आता मी जे करतो त्यामध्ये मी खुश आहे. सो इन द एंड ॲज अ फॅमिली पर्सन त्यांनी सपोर्ट केला, माझ्या आईने पण सपोर्ट केला, पूर्ण फॅमिलीने पण सपोर्ट केला. आणि त्या बाबतीत इव्हन कामिनी आणि मी आम्ही त्या बाबतीत थोडे नशीबवान आहोत. कदाचित ते नशीब प्रत्येकाच्या याच्यात नाहीये, पण आहे आम्ही नशीबवान. आणि एकंदरीत हा जो कार्यक्रम होतोय तर त्यांच्या कामाची एक थोडी पावती आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त नाही बोलू शकत किंवा माझ्याकडे नाही शब्द, असे भरपूर शब्द आहे पण सगळं मी एक्सप्रेस नाही करू शकत. पण थँक्यू सो मच प्रत्येकाचा आभारी आहे, खास करून त्यांचा पण खूप आभारी आहे. थँक्यू. प्रमुख पाहुणे, त्याचप्रमाणे सरांवर प्रेम करणारे सगळे त्यांचे मित्रगण इथे उपस्थित झाले, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. माझ्याकडे बोलायला बघा, आमचं लग्न झालं त्यावेळेस गरिबीची परिस्थिती होती सरांची, धापच होता, धापाला दार सुद्धा नव्हतं. पण माझ्या वडिलांनी त्यावेळेस काय पाहिलं की घर वारकरी पंथाचं आहे, तर मग त्यांनी त्यावेळेस म्हणजे त्यांना ते जास्त महत्वाचं वाटलं आणि त्यांनी लग्न केलं. लग्न म्हणजे मला दिलं तिथं. माझी परिस्थिती काही खूप चांगली होती असं काही नाही, वडील वायरमन होते फक्त, म्हणजे जास्त झळा बसलेल्या नव्हत्या. पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना खूप लहानपणापासून जरी ते गरिबीत असतील पण त्यांच्यावर खूप प्रेम केलेलं होतं, खूप जीव होता. माझा अण्णा, त्यांचे वडील पण खूप अण्णाच्या पुढे ते कधीच एक शब्द बोलले नाही. आणि त्यांच्या मम्मीचा पण, कारण त्यांना हे जे बाळ झालं हे खूप म्हणजे वालचिरीला गेले म्हणून त्यांचं नाव वाल्मिक ठेवलेलं आहे. आणि खूप म्हणजे नवसाने झालेलं बाळ होतं, पण मग जरी त्यांना ते नवसाने झालेलं होतं पण त्यांनी एवढे लाड केले त्यांचे. पण ते असे आपण म्हणतो ना वाया जाणे, तसं नाही, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कुटुंबाला पण सांभाळलं.
आम्हालाही सांभाळलं. आम्हाला सांभाळलं म्हणजे कधी माझी चिडचिड व्हायची का तुमचं म्हणजे असं लक्ष नाहीये, कारण आम्ही खेड्यात सर्व्हिस केली आणि त्यावेळेस असं वाटायचं की आपण शहरात आलो नाही तर आपली प्रगती होणार नाही. मग मी सरांना सारखी म्हणायची की आपण सिन्नरला गेलं पाहिजे. तर मग त्यांनी आम्हाला म्हणजे ती संधी पण दिली. सिन्नरला आलो, घर बांधलं, हे म्हणजे हे त्यांनी केलं, कुटुंबासाठी केलं. आणि सर्व्हिस करताना त्यांचं आकाशने सांगितलं तसं कामावर खूप प्रेम. थोडा जरी उशीर झाला तर ते चिडचिड करणार आणि मला असं वाटायचं का थांबा जाऊ आपण, म्हणजे काही नाही एवढं, तुम्ही चिडचिड कशाला करतात. पण त्यांचा स्वभाव आहे, थोडं मागं पुढे झालं ना तर ते त्यांच्या मित्रपरिवारांमध्ये पण ते आहे का ती चिडचिड करतात, लगेच खूप चिडचिड करतात. पण मग ते एकदा बोलले ना लगेच विसरून जातात. एकदा असं बोलले, रागाने बोलले की लगेच म्हणजे त्यांचा हा एक चांगला गुण आहे का ते विसरून जातात असं. आणि त्या मनाने मी अशी थोडी स्थूल आळशी, त्यांनी मला एवढं सांभाळलं. ते कधी कधी रागात म्हणायचे सुद्धा, तुझा कुठं निभाव नसता लागला. ते पण त्यांचं खरं आहे का, खरं माझा म्हणजे मी पण आता ओरिजिनल विचार करायला लागल्यावर असं वाटतं की खरंच नसता लागला निभाव. कारण त्यांनी जे लोकशाहीचं वातावरण घरात ठेवलं ते खूप कमी घरांमध्ये असतं. मला पूर्ण बोलण्याचं, मला जे वाटलं ना ते मी पूर्ण बोलण्याचं जे स्वातंत्र्य त्यांनी दिलं हे खरंच त्यांच्यामुळे मला मिळालं. सगळं सांभाळत असताना खरं म्हणजे आमच्या भगिनी शिंदेताई यांचा मोलाचा वाटा आहे. हे सर्व करत असताना ज्यावेळी व्यक्ती समाजासाठी वेळ देते, कुटुंबासाठी वेळ देते, विशेष म्हणजे एकुलते एक चिरंजीव असताना कुटुंब सांभाळणं, आई वडिलांना सांभाळणं हे किती अवघड गोष्टी असतात. ही संपूर्ण कसोटी शिंदे सरांनी पार पाडली. मला वाटतं आई वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं जेव्हा सर्व मंडळी एकत्र आली तेव्हा माझ्या तोंडून सहज वाक्य निघालं म्हणून, आदरणीय व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री काळूजी बोरसे सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री आनंद कांदळकर सर, सिन्नरचे गट शिक्षण अधिकारी श्री राजेंद्रजी डामसे साहेब, त्याचप्रमाणे माजी विस्तार अधिकारी आदरणीय तुंगार साहेब सांगळे सर, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सिन्नर तालुका अध्यक्ष आदरणीय भोर सर, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना मी सर्वप्रथम नमस्कार करते. आणि आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय श्री वाल्मिक शिंदे सर यांच्याबद्दल काय सांगावे आणि किती सांगावे कमीच आहे. सर, तुमच्यासाठी मी म्हणते की हा क्षण निरोपाचा नाही, हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. पाहून बाहेर पडताना सर मला माहिती आहे की शाळेत तुमचं रेंगाळणारं मन आहे. आमच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्वजण न चुकता 100% हजर झालेत. आतापर्यंत बऱ्याच गुणीजनांनी माझ्याबद्दल, माझ्या परिवाराबद्दल, माझ्या सेवेबद्दल याचा संघ विवेचन केलं, अनुभव सांगितले. आता मी माझ्याबद्दल काहीच बोलणार नाही, वेळही कमी आहेत. आता मी जे बोलणार आहेत ते फक्त माझ्यासाठी इथवर आलेल्या लोकांचं मी ऋण, माझे गुरुजी त्या ठिकाणी लाभले, भाग्य लागतं. या ठिकाणी उपस्थित शिक्षक समितीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय काळूजी बोरसे पाटील यांना पण फोन केला. मी तर फोन पण केला नाही, कासार सरांनी फोन केला. सरांनी नाव ऐकलं आणि लगेच होकार दिलं की सर आम्ही आमची टीम सह येतो. विस्तार अधिकारी आदरणीय सांगळे साहेब ही त्यांच्या वेळात वेळ काढून इथं आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. निफाड पंचायत समितीचे गट अधिकारी आदरणीय तुंगार साहेब हेही एका फोनवर या ठिकाणी माझ्यासाठी आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यानंतर आमच्या संघटनेचे नेते केदिल रेशमाने सर, सुनील भांबरे सर, प्रकाश सोनवणे सर, प्रकाश आयरे सर, साहेबराव पवार सर, नंदू आव्हाड सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र संजय भोर सर, आमच्या भगिनी आणि मला तोंड भरून भाऊ मानणाऱ्या, दादा मानणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय लता देशले मॅडम हेही या ठिकाणी हजर आहेत. मला वाटतं माझ्यावर प्रेम करणारे
खूप काही इथं सर्वजण हजर आहेत. आमचे दोस्त ज्ञानेश्वर करणार, गंगा तापटे, श्रीराम जोशी, आमच्या आदरणीय भगिनी रजिया मॅडम कोळपेवरून आल्या. त्यात माझा सर्व गणगोत माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलं. सर्वांचे मी आभार मानतो. या माझ्या सर्व तिने माझ्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केला, माझ्या सर्व गोष्टीत सहभागी झाली. त्यानंतर इथं हजर माझे चुलते, माझ्या चुलत्या, माझ्या समान असणारे चुलत्या, आमचे सर्व पुतणे, सर्व आमची फॅमिली जो डॉक्टरमध्येच आहे. 5-6 डॉक्टर आमच्या घरात आहेत. तेव्हा त्यांचं काम थोडस बाजूला ठेवून वेळेत हजर झाले. खूप काही. त्यानंतर माझे विद्यार्थी मित्र पण या ठिकाणी हजर आहेत. माझ्या गावातले खूप काही सर्वजण मित्र या ठिकाणी हजर आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सोनांबे. दिंडोरी तालुक्यातील पांडाणी येथे धाडसी घरफोडी झाली आहे. वणी सापुतारा रस्त्यावर असलेले पांडाणी गावात धनाई माता बंगला अशोक तडाखे हे मुलीच्या लग्नासाठी सापुतारा येथे गेल्याने त्यांच्या घरी 3 मे 2024 रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरांनी घरफोडी करून अंदाजे 17 ते 18 तोळे सोनं व 300 ग्रॅम चांदीचे दागिने हे लंपास केल्याचे अशोक तडाखे यांनी सांगितले. सदर घटनास्थळी वणी पोलीस स्टेशनचे API सुनील पाटील व नाशिक येथून स्वान पथक घेऊन त्यांनी चोरांचा तपास घेण्याचे काम सुरू केले आहे. फक्त तुम्ही स्टेजकडे या इकडं. बॅग होती माझी ती पण एक मोठी होऊन ड्रॉप वगैरे बसायचं कटवून तोडून टाकेल. हे पाहिजे पलंग घुसतरून ह्याच्यातलं सगळं म्हणजे बांगड्या सुद्धा ठेवायला नाही.
2 तारखेला मुलीचा विवाह होता रात्री, त्याच्यामुळे आम्ही तिथंच मुक्कामी थांबलो. 3 तारखेला सकाळी येण्याच्या हिशोबाने रात्री साधारणतः 1 ते 5च्या दरम्यान चोरांनी घरात चोरी केली. सोन्याचे दागिने, कपडे असं ऐवज चोरून नेला. साधारणतः 17-18 तोळे सोनं होतं. बाकीचे कपडे वगैरे म्हणजे लग्नाचे त्याचे बरंच साहित्य गेलं आहे. अजून नेमकं कन्फर्म झालेलं नाही किती आहे म्हणून. असं पोलीस डिपार्टमेंटचे लोक येऊन गेले, चांगलं सहकार्य केलं आहे त्यांनी. तर स्क्वॉड पण येऊन गेला, डॉग स्क्वॉड. आता फिंगरप्रिंटवाले येऊ राहिले थोड्या वेळात. संशय ते लोकलच कोणतरी त्यांना खबर दिली असेल. लोकलशिवाय काम होऊ शकत नाही. आमची मागणी काय, डिपार्टमेंटने चोरांचा शोध घ्यावा, यांना काहीतरी शोध घेऊन शिक्षा करण्यापेक्षा पब्लिकच्या ताब्यात द्यावा. त्याला चोरी कशी करता आणि त्याच्यानंतर काय याची प्रतिसाद करता असं. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. PLCL कंपनीच्या संचालकांनी जमा झालेल्या 55,000 कोटी रुपयांचा गफला केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधितांचे पैसे परत करावे अशी मागणी PLCL कंपनीत गुंतवणूक केलेल्या ठेकेदारांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. PLCL कंपनीच्या माध्यमातून संचालकांनी भारतभर शाखा सुरू करून मेगा बिझनेस वीकली या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा करून सदरच्या शाखा बंद केल्या. नाशिक येथील मेन रोडवरील अशाच प्रकारे शाखा सुरू करून 5,70,00,000 रुपयांचा संचालकांनी गफला केला. त्या पैशातून दिंडोरी तालुक्यातील गोळसी येथे 470 एकर जमीन खरेदी केली आहे. संबंधित जमीन संचालक संगनमताने विकत असल्याचे गुंतवणूकदारांना समजतात. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब अशा देशातील 350च्या वर बचत प्रतिनिधी आणि ठेकेदाराने दिंडोरी गाठत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश परदेशी यांना निवेदन देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी परदेशी यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की सदर कंपनीच्या संचालकाविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कोठारी समिती गठीत केली आहे. समितीने 55,000 कोटींपैकी 29,000 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून समितीमार्फत मालमत्ता सील करण्यात आलेली आहे. दिंडोरी तालुक्यातील गोळसी येथे असलेली 470 एकर जमिनीची विक्री होऊ नये यासाठी सहकार्य करून ठेकेदारांना दिलासा देऊ अशी ग्वाही दिली. याप्रसंगी उपस्थितांनी आपली भावना व्यक्त केली व ते म्हणाले की नमस्कार. आम्ही PSL पीडित आज दिंडोरी पोलीस स्टेशन दिंडोरी गावात आम्ही तक्रार अर्ज दाखल करायला आलेलो आहेत. दिंडोरीमध्ये आमची 470 एकरची जी प्रॉपर्टी आहे, आमच्या पैशातून खरेदी केलेली प्रॉपर्टी, ती लोढा कमिटीकडं जमा झाली पाहिजे म्हणून आज आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहे. आणि ही जमीन विकणारा PSL कंपनीचा प्रमोटर नछत्तर सिंग गुरुदयाल सिंग भंगू याने परस्पर ती जमीन लोढा कमिटीकडे न जमा करता परस्पर ती जमीन विकलेली आहे. आणि दुसरं प्रकरण आमचं की आम्ही ज्या PSL कंपनीत पैसे भरत होतो असे भारतभरातल्या 400 ब्रँच आहेत. त्या 400 ब्रँचमधली एक ब्रँच म्हणजे नाशिकला MG रोडला आहे. त्या MG रोडला 21 ऑगस्ट 2014 आणि 22 ऑगस्ट 2014 या 2 दिवसामध्ये मंगेश विश्वनाथ थरवळ या कंपनीच्या प्रमोटरने 5,70,00,000 रुपयाचा पैसे हे पळवलेले आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग केलेला आहे, देशविरोधी गतिविधीला वापरलेला आहे. आणि 5,70,00,000 रुपयाच्या पावत्यांचा पुरावा आमच्याकडं उपस्थित आहे, आमच्याकडं हजर आहे. याची तक्रार देण्यासाठी आम्ही नाशिकला सरकारवाडा पोलीस स्टेशनला आम्ही जात आहोत. धन्यवाद. नमस्कार. मी ॲडव्होकेट राहुल दिनकरराव तिडके, नाशिक कोर्ट. आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण भारतातून एक कंपनी निर्माण झाली ती PSL लिमिटेड म्हणून. त्या PSL लिमिटेड कंपनीने संपूर्ण भारतातून लोकांचे पैसे गोळा केले, गोरगरिबांचा पैसा गोळा केला आणि त्या पैशातून
दिंडोरी येथे 400 एकर जमीन घेतलेली आहे. काही महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कलकत्तामध्ये, दिल्लीमध्ये, UP मध्ये अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी जमिनी घेतल्यात आणि त्या जमिनी आपण डेव्हलप करू. ते डेव्हलप करून मी त्याच्यातून तुम्हाला चांगला पैसा कमवून देईल असं कंपनीने यांना आश्वासन दिलं. अशा याच्यानुसार ह्या गोरगरीब लोकांनी, आपण बघत आहात, हे सगळे गोरगरीब लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आणि आज रोजी ही कंपनी बंद पडून ह्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे ह्या लोकांना आज रोजी कोणताही परतावा त्यांनी दिलेला नाही. त्याबाबत आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो होतो. आज त्या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशनचे साहेब जे आहेत त्यांनी आमची तक्रार घेतली आहे. त्यावरती ते इन्व्हेस्टिगेशन करतायत. त्यानंतर आम्ही सुपरिटेंडंट ऑफ पोलीस नाशिक यांच्याकडे पण तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्या पद्धतीने, अशा पद्धतीने ते सगळे त्या गोष्टीचा तपास करत आहे आणि ह्या लोकांना जरूर न्याय मिळेल अशी मला आशा वाटते आहे. परीक्षा हुई है उसका पता तो उन्होंने हमको किया है और वो जानने के बाद हमने जो मालूमात लिया है, जो कंपनी में आप लोगों ने इन्वेस्ट किया और उसके बदले में वो आपको मुआवजा देना चाहते थे, वो उन्होंने दिया नहीं. इस वजह से वो बहुत बड़ा फ्रॉड हुआ है. उस पर 2014 में ऑलरेडी गुना दाखिल है. उस डायरेक्टर को अरेस्ट किया गया है. और दूसरी बात, सेबी और ईडी ने उनका प्रॉपर्टी जब्त किया है और लगभग 55,000 करोड़ का घोटाला है. 29,000 करोड़ की प्रॉपर्टी उन्होंने लौटाई है और बाकी की प्रोसीजर चालू है. अभी एक कार्रवाई चालू है, ऐसे समय में दूसरी कार्रवाई करते आती नहीं है. गोवंश तस्करी प्रकरणी तिघांना जामीन मंजूर. सुरगाणा तालुक्यातील पळसण येथे गोवंश 29 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली होती. सुरगाणा पोलिसांनी वाहन चालक मुझफ्फर शेख यास अटक करून दिंडोरी न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या तस्करीमधील फरार आरोपी रफिक नाईक, अबू गोरी यांना सकाळी 10 वाजता सुरगाणा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांनाही दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला. गोवंश तस्करी गुन्ह्यातील संशयित आरोपी युनुस शेख, पंका फैजुल्ला हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुजित पाटील, तुळशीराम जुरडे तपास करीत आहे. येस मार्टसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी गांगोडे. सुरगाणा तालुक्यातील घोडांबे येथील सुवर्णा गांगोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली. पक्षावरील निष्ठा, ध्येय धोरणाची अंमलबजावणी, संघटक कौशल्य, जनसामान्याविषयी तळमळ, पक्षशिस्त, विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गांगोडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. यावेळी जिल्हा प्रभारी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, चिंतामण गावित, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, इगतपुरी तालुका अध्यक्ष काशीनाथ कोरडे आदी उपस्थित होते. येस मार्टसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. स्वदेशाच्या माध्यमातून सुरगाण्यात 7 गावात 338 शेळी वाटप. सुरगाणा तालुक्यातील कोंडबी, जांभूडपाडा, पाटीलवाडा, रानपाडा, हिरेडपाडा, जामनेरमाळ, भिंतघर येथील बचत गटातील 169 महिलांना प्रत्येकी 2 शेळ्या अशा 338 शेळ्यांचे स्वदेश फाउंडेशनमार्फत वाटप करण्यात आले. यात नाममात्र रक्कम स्वीकारत आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला होता. स्वदेश फाउंडेशनमार्फत सुरगाणा तालुक्यातील अनेक गावात सध्या आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहे. यात शौचालय, एक गाव एक रंग, गाव स्वच्छता मोहीम, बियाण्याचे वाटप यांचा समावेश आहे. स्वदेश फाउंडेशनतर्फे फळबाग लागवड प्रशिक्षण, सोलर प्रशिक्षण, विविध व्यवसाय प्रशिक्षण देऊन गावातील तरुणांना रोजगार संघ उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना शेळी पालन व्यवसाय सुरू करत त्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा स्वदेश फाउंडेशनचा मानस आहे. शेळी वाटप प्रसंगी दीपक घिरे, राजेंद्र गुंड, नितीन डोंगरदिवे, सत्यवान काळे, तुकाराम बोरसे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गाव विकास समितीचे सदस्य आणि बचत गट महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सहभागी लाभार्थ्यांकडून 1,000 रुपये जमा करण्यात आले होते. स्वदेश फाउंडेशन युनिटसाठी 21,000 रुपये इतका सहभाग होता. यात लाभार्थ्यांना उस्मानाबादी शेळ्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील हिरडपाडा येथे 122, पाटीलवाडा 42, रानपाडा 48, कोटंबी 22, जांभूळपाडा 22, जामनेरमाळ 48, भिंतगर 34 असा एकूण 338 शेळ्यांचे वाटप करण्यात आले. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. वलखेड येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण. वलखेड तालुका दिंडोरी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त येथे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच रामदास चारोस्कर यांच्या हस्ते करण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता घरटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विनायक शिंदे, अनंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते नारायण राजगुरू, ग्रामपंचायत सदस्य हिरामन पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने, शाळा व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष योगेश शिंदे, गणेश शिंदे, दत्तात्रय जाधव, रामभाऊ शिंदे, ग्रामसेवक दिगंबर चव्हाण, अंगणवाडीचे विमल शिंदे, अनिता गायकवाड, शिक्षक रामदास गायकवाड, शिक्षिका कुमुदिनी पवार, शिक्षिका गीता बहिरम, आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मनीषा हिरे, माणिक शिंदे, सुनीता चारोस्कर, रोशन साडे आदी बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी. निफाड तालुक्यातील पहिले ISO विद्युत उपकेंद्र. मुख्य अभियंता श्री दीपक कुमठेकर यांच्या हस्ते ISO प्रमाणपत्र प्रदान. नाशिक मंडळातील चांदवड विभागाअंतर्गत येणारे निफाड तालुक्यातील जळगाव निगोज 33/11 kV विद्युत उपकेंद्राने तालुक्यातील पहिले ISO उपकेंद्र बनण्याचा बहुमान मिळवला. ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्रामध्ये केलेले विविध बदल व भरीव कार्य कौतुकास्पद असून तांत्रिक परिपूर्णता, स्वच्छता, नीटनेटकेपणा व कार्यालयीन माहितीचे जतन, उत्कृष्टता या सर्व बाबींनी परिपूर्ण असे उपकेंद्र बनवण्यासाठी व ISO नामांकन प्राप्त करण्यासाठी येथील अभियंता, जनमित्र, यंत्रचालक व बाह्य स्रोत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून या कौतुक सोहळ्यास तथा प्रमाणपत्र हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे प्रमुख अभियंता श्री दीपक कुमठेकर, प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर व चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री केशव काळूमाळी यांच्या हस्ते उपविभागातील उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे, सहाय्यक अभियंता श्री हेमंत शिनकर, श्रीमती पूजा वाळुंज, लाईनमन कुमावत, यंत्रचालक ढमे, वडघुले, पेखळे, गावित, गाठवी, चव्हाण, साळुंके, सांगळे, पगारे, श्रीमती पारोळकर, सोनवणे, पुंड, तालीब,
या सर्वांचा सन्मान करण्यात आला. तसेच ISO प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी कृषी वीज धोरण या योजनेमध्ये शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल भरणारे कृषी ग्राहक संजय गोरे, मोतीराम कोल्हे, बाबाजी कोल्हे, भास्कर पडोळ, नानासाहेब सोमवंशी, अशोक वडघुले यांचा मुख्य अभियंता कुमटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्य अभियंता श्री कुमटेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा पद्धतीने विभागातील सर्वच उपकेंद्रे ISO करून ग्राहकांना अखंडित व उत्तम दर्जाची वीज सेवा द्यावी. यातून महावितरणाची व ग्राहकांची प्रगती होईल असा आशावाद व्यक्त केला. तसेच अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर यांनी देखील सर्वांचे सामूहिक कार्याबद्दल कौतुक करीत यामधून दर्जेदार ग्राहक सेवा देण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास नाशिक परिमंडळातील जनसंपर्क अधिकारी श्री विकास आडे, नाशिक येथील कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, कार्यकारी अभियंता चेतन वाडे, राजेंद्र भांबर आणि स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच RN इलेक्ट्रिक्सचे श्री जाधव उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक अभियंता गायत्री चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक यंत्रचालक विलास वडघुले यांनी केले. आभार यंत्रचालक निफाडे यांनी मानले. स्मार्टसाठी शरद लोहकरे, लासलगाव. आज हे जे कार्यक्रमाला दुहेरी अर्थ आहे. सगळ्यात पहिला अर्थ असा आहे की आज या सबस्टेशन किंवा जे माझ्या चमूला 2 सर्टिफिकेट मिळाले. एक सर्टिफिकेट या आपल्या निफाड उपविभागाचे ज्यांच्या अंतर्गत हे सबस्टेशन येतो, हा परगणा येतो, असे नागरे साहेब, ज्या चमूनं हे आजचं एवढं चांगलं काम केलं, तुम्हाला सेवा दिली, तर ते सर्व माझ्या ह्याचा आणखीन त्यांचे सर्व चमू इथं उपस्थित असणारे सर्व इतर विभागाचे अधिकारी बंधू आणि भगिनी. आज हे जे कार्यक्रमाला दुहेरी अर्थ आहे. सगळ्यात पहिला अर्थ असा आहे की आज या सबस्टेशनला किंवा ह्या इथल्या माझ्या चमूला 2 सर्टिफिकेट मिळाले. एक सर्टिफिकेट आहे, एक सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही हे आज ISO 9001चं केलं. म्हणजे तुम्हाला ह्याचे काही या सबस्टेशनसाठी जी काही त्याचे निकष असतील, जी मानांकन असतील, त्या मानांकनामध्ये तुम्ही उतरून त्याला पास होऊन या सबस्टेशनला त्या दर्जास पात्र बनवलं. याच्यामुळे फायदा इतका होईल की आज आता जो काही माझ्या याच्यामध्ये असणारा इंटरप्शन किंवा जो खंडित होणारा काळ आहे तो काळ कमी राहील. जर झाला तर त्याचं इथं रेकॉर्ड राहील, कशामुळे झालं हे मला शोधता येईल, किती वेळ झाला हे मला शोधता येईल, कुणामुळे झालं हे शोधता येईल. आणि या सगळ्यातून एक चांगल्या प्रकारे आपली सेवा सुधारण्याचा एक संधी मला इथं प्राप्त होते. आणि दुसरं एक सर्टिफिकेट आज आम्हाला मिळालं. ते सर्टिफिकेट आज तुम्ही लोकांनी दिलं, कारण हे सर्टिफिकेट कुठली त्रयस्थ संस्था देते, पण माझ्या ग्राहकांनी इथं असणारे आमचे शिनकर साहेब असतील किंवा या पूजा मॅडम असतील किंवा आमचे नागरे साहेब असतील, त्यांच्या कामाचं जे कौतुक केलं, हे जे सर्टिफिकेट किंवा हे जे तुम्हाला दिलेलं तुम्ही हे आहे परतावा, हा परतावा त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि खरं म्हणजे आम्ही महावितरणची मंडळी याच्यासाठी प्रयत्न करतो, कारण हे जर झालं तर कदाचित तुमच्या ह्याच्यापर्यंत काय फायदा होईल ना होईल हे सांगता येत नाही. पण हे व्हायच्या आधीपासून जर का माझी टीम तुमच्या सेवेस खरी उतरली असेल आणि जर का समजा बरोबर तुम्ही त्याचं कौतुक करत असाल, तर हे सर्टिफिकेट मला या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. हे सर्टिफिकेट आपल्याला एवढ्यासाठीच हवं आहे, कारण हे जे सगळं चालू आहे त्याचा शेवटचा आणखीन सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणजे ग्राहक आहे. मगाची स्वतः त्या ठिकाणी सांगत आलो की तुमच्या सबस्टेशनला किंवा तुमच्या सेक्शनला ISO मिळालं म्हणून फार काही मोठी गोष्ट होत नाही. तुमच्या टोपीमध्ये एक पीस वाढेल किंवा तुमच्या मानामध्ये एक बिरुद वाढेल की तुम्ही असं याच्यामध्ये एक नवीन सर्टिफिकेट किंवा एक नवीन चांगली कामगिरी केली. पण ही कामगिरी तुमची पुस्तकावरती राहील. खरी कामगिरी ही तुम्ही ज्यावेळी या लोकांच्या मध्ये तुमच्या कामाचा छाप उठवाल, तुमच्या कामाची छबी उठवाल, जाता जाता जर का समजा ही लोक तो नागरे साहेब जातील किंवा शिनकर साहेब जातील किंवा तो पूजा मॅडम जातील, ते जर का म्हटले नाही तो अधिकारी किंवा ते अधिकारी वर्ग चांगला होता, त्यांनी चांगलं काम केलं, तर ते सर्टिफिकेट हे आमच्यासाठी फार मोलाचं असणार आहे. फक्त आता अपेक्षा एवढीच करायची आहे की अशा प्रकारचे जे सर्टिफिकेट हे माझ्या एका सबस्टेशनला मिळाले, तसंच प्रत्येक सबस्टेशनला मिळणं अपेक्षित आहे. आणि हा जो काही आमच्या लोकांना दिलेला कौतुकाची थाप ही कौतुकाची थाप माझ्या प्रत्येक प्रत्येक लाईन स्टाफ याच्या पाठीवरती असली पाहिजे. प्रत्येकाने जर का समजा आपल्या अशा पद्धतीनं काम केलं, ग्राहक हा माझा केंद्रबिंदू, ग्राहकासाठी मी आहे, कंपनीचं प्रत्येक काम हे ग्राहकासाठी आहे. आज या ठिकाणी इतका मोठा पाण्याचा भाग
त्या पाण्याच्या भागामध्ये मी जर का सेवा दिली, त्याचे होणारं उत्पादन आणि त्याच्यात होणारी राष्ट्राची तुमची आमची सगळ्याची प्रगती फार मोठी गोष्ट आहे. एक लक्षात घ्या, आज तुमच्या घरी काय असो तो नसो, पण या जळगावकरांनी तुम्हाला एक दिवसासाठी का होईना बागायतदार केलं. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.